जेव्हा इथून गाड्या सुसाट येतात या मार्गाने गाड्या सुसाट आल्यावर त्या लोकांना फक्त हा जो बोर्ड आहे ना, हा बोर्ड दिसतो. हा बोर्ड दिला खालती जे समृद्धी महामार्ग 2 किलोमीटर अंतरावर आहे ते काय त्यांना दिसत नाही. 2025 5 जूनला या मार्गाचे उद्घाटन झालं होते आणि 5 जून 2025 पासून जे काय नागपूरसाठी या ठिकाणी वळण द्यावे लागले होते आणि वर्ष होऊन गेल्यानंतर देखील या ठिकाणी लोक अजूनसुद्धा रस्ता चुकतात. त्यानंतर याला काही ठिकाणी कारणीभूत जे आहे ते अशा पाट्या असतात. मुख्य म्हणजे हे वळण आता काही दिवसांकरताच राहणार आहे, कारण येत्या काही दिवसांत इथे जो हा ब्रिज आहे वडपे टेकडीचा फ्लावर हा पूर्णपणे तयार झालेला असेल आणि हा मार्ग कदाचित बंद होऊन दुसरा पर्यायी मार्ग दिलेला असेल. ठाणे मुंबईहून येणारा मार्ग आणि सध्या मी जिथे उभा आहे ते वडपे आणि इथे उभा राहण्याचं कारण की मी आता जेव्हा व्हिडिओ शूट करत होतो तर इथे वडपेचा जो नवीन फ्लावर चालू आहे, नवीन ब्रिज सुरू आहे, त्या ब्रिजच्या खाली काही म्हणजे पोलीस मित्र बसले. त्यांनी मला असं सांगितलं की बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत ना त्या ब्रिजच्या खालतून यू टर्न घेऊन नागपूरसाठी पुन्हा उलट दिशेला जातात. तर त्यांना कारण विचारलं असतं ते नाही, त्यांच्याकडनं असं समजलं की वडपे फ्लावरच्या अगोदर जो बोर्ड लावला आहे तिथे नाशिक आणि नागपूर असा लिहिलेला आहे, परंतु नाशिक आणि नागपूरसाठी जो वळण आहे तो आपल्या उजव्या हाताला वळण घेणे असं लिहिलेलं आहे. त्यामुळे जे लोक वडपे फ्लावरला गेल्या तिथनं खालीहून ब्रिजच्या खालून वळण घेतात उजव्या हाताला आणि पुन्हा मग मुंबई नाशिकच्या मुंबई किंवा ठाणे आहे ना त्या मार्गाने जातात. तर मी तुम्हाला तो बोर्ड दाखवतो, तुम्ही पहा. हा जो बोर्ड आहे या बोर्डवर लिहिलेलं आहे, इथे लिहिलेलं आहे नाशिक सरळ आणि नागपूर उजव्या हाताला वळण असं लिहिलेलं आहे, परंतु त्या खालती समृद्धी महामार्ग 2 किलोमीटर असं लिहिलेलं आहे. परंतु जेव्हा इथून गाड्या सुसाट येतात या मार्गाने गाड्या सुसाट आल्यावर त्या लोकांना फक्त हा जो बोर्ड आहे ना, हा बोर्ड दिसतो. हा बोर्ड दिला खालती जे समृद्धी महामार्ग 2 किलोमीटर अंतरावर आहे ते काय त्यांना दिसत नाही. ते गाड्या सुसाट जातात, त्यांना वाटतं पूर्ण उजव्या हाताला वळण घ्यायचे का आणि ते फ्लायओव्हरच्या खालून जे आहेत ना वळण घेतात. अशा प्रकारचा एक छोटीशी माहिती की आपण जेव्हा मुंबई ठाणे मार्गावरून या कल्याण भिवंडी बायपास क्रॉस कराल, इथून जेव्हा कल्याण भिवंडी बायपास क्रॉस केल्यानंतर साधारणतः 8-1 किलोमीटर अंतरानंतर आपल्याला वडपे फ्लायओव्हर लागतो. त्या वडपे फ्लावरच्या खालून न घेता वडपे फ्लावर सरळ क्रॉस करणं म्हणजे चढून जाणे. वडपे फ्लावर चढून गेल्यानंतर साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर एक टेकडी आहे ज्या ठिकाणी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे तसे आपलं समृद्धी महामार्गाचे वळण आहे. तिथे काम सुरू आहे, एका ब्रिजचं अर्धवट काम सुरू आहे, तर त्या ठिकाणी वळण आहे. या ठिकाणी जो दिला 2 किलोमीटर अंतर एक्झॅक्टली बरोबर 2 किलोमीटर, कारण 1 किलोमीटर अंतर जे त्या इथून वडपे फ्लावर क्रॉस व्हायला जातो आणि 1 किलोमीटर जो अंतर आहे वडपे फ्लावर संपल्यानंतर त्या पुढे जो समृद्धी महामार्गाचा वळण आहे तिथे. आता मी एक काम करतो, मी मुंबई ठाणे जो महामार्ग आहे या महामार्गाने येतो आणि इथून जे आहे मी पुन्हा व्हिडिओ सुरू करतो. तर समृद्धी महामार्गाचे वळण जे आहे ते कुठे त्या ठिकाणापर्यंत मी तुम्हाला घेऊन जातो. तर चला आता भेटूया, हा पूर्ण रस्ता आपण बघूयात कुठे जातो ते. हा बघा तो बोर्ड ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे नाशिक आणि नागपूरसाठी जे आहे ते वळण दाखवलेलं आहे उजव्या हाताला, ज्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, लोकांना कन्फ्युजन होतं आणि जे वडपे फ्लावरच्या घालून जातात. तर आता मी तुम्हाला क्लिअर कट दाखवतो की समृद्धी महामार्गाचे नागपूरला जे वळण कुठं आहे ते. चला जाऊयात. चला तर आपण संभ्रमावस्था आहे ती प्रयत्न करूयात. तो बोर्ड पाहिला जेव्हा आपण पुढे निघतो पाहू शकता इथे अजून देखील बरेचसे कामे सुरू आहेत. वडपे फ्लावरच्या अगोदरची जो काय रस्ता दुभावला गेला त्याच्यासाठी ते कामे सुरू आहेत. ब्रिज जरी सुरू झाला असला तरी ब्रिजवर देखील काही कामे सुरू आहेत, ब्रिजच्या अगोदर देखील काही कामे सुरू आहेत. आणि अशा प्रकारे आपण वडपे फ्लायओव्हरवर चढलेलो आहोत आणि वडपे फ्लायओव्हरवरून आपला प्रवास सुरू आहे. ज्यांना माहीत नाही ते वडपे फ्लावरच्या बाजूने खालच्या रस्त्याने जातात, जो जुना रस्ता आहे तो. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की मागे बोर्ड लिहिलेला उजव्या हाताला वळा, ज्या ठिकाणी जे वळण आहे त्या भिवंडीवरून येऊन ठाणे मुंबईला जाण्याकरता त्या ठिकाणी वळण घेतात. आणि तुम्ही पाहू शकता लेन मार्किंगचे काम सुरू आहेत. वडपे उड्डाण पुलावर अजून देखील लेन मार्किंग वगैरे झालेली नाही. रहदारी मात्र सुरू झाले, वाहतूक सुरू झालेली आहे, परंतु अजून काही कामे सुरू आहेत. काल तर काही ठिकाणी मातीचे ढिगारे देखील होते जे आता हटविण्यात आलेले.
आणि काही ठिकाणी अजूनसुद्धा माती वगैरे अशीच पडलेली आहे, रेती वगैरे. तर इथनं सावकाश गाड्या चालवा, कारण घाईघाईत आल्यास रेतीवरनं गाड्या घसरतात. आपणास माहिती असेल, खास करून बाईक असेल तर. आणि या ठिकाणी एक पाटी होती, समृद्धी महामार्ग 1 किलोमीटर अंतरावर, परंतु ती पाटी आता तिथून गायब झालेली आहे. खरं तर आज आपला हा व्हिडिओ नव्हता. आज आपण जो व्हिडिओ केला तो वडपे फ्लायओव्हरचा, की वडपे फ्लायओव्हरवर आता जराही वाहतूक कोंडी होत नाही. सकाळच्या वेळेस देखील रस्ता पूर्ण खुला असतो. संध्याकाळी जाताना देखील आरामात गाड्या म्हणजे पास होतात. जराही वाहतूक कोंडी आता वडपे फ्लायओव्हरच्या जो मेन सर्कल आहे त्या ठिकाणी होत नाही आहे. त्यासाठी आजचा व्हिडिओ आपण बनवायला गेलो, परंतु तिथे व्हिडिओ बनवत असताना जे काही पोलीस सेवा अधिकारी तिथे होते त्यांच्या मार्फत आपल्याला कळाले होते की बरेचसे लोक जे मुंबई ठाण्याहून येतात नागपूरला जाण्यासाठी, आता आपण जिथून चाललो त्या ठिकाणी न जाता त्या वडपे फ्लायओव्हरच्या खालून उजव्या हाताला पुन्हा वळण घेऊन पुन्हा मागे ठाणे मुंबईच्या दिशेने जातात. त्यामुळे त्या पाटीचा व्हिडिओ बनवावा. ती जी पाटी लिहिलेली ज्या ठिकाणी नागपूरसाठी उजव्या हाताला वळण आणि नाशिकसाठी सरळ, त्या पाटीचा व्हिडिओ बनवण्याकरता आपल्याला पाठवले होते. त्याने नेपक सांगितले, मग आपण जाऊन सरळ व्हिडिओ करायला लागलो. आणि आता मी जे व्हिडिओ दाखवले आहेत त्या अनुषंगाने आपण प्रवास करावा. आपण बरोबर नागपूरच्या दिशेने प्रवास करू शकाल. खास आपल्याकडे आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे. सतत नवीन नवीन रोड अपडेट. आणि अशा प्रकारे आपण त्या समृद्धी महामार्गाचे जे मुख्य वळण आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. हे बघा, हेच ते वळण आहे ज्या ठिकाणून आपल्याला नागपूरच्या दिशेने जाणं असते. आणि साधारणतः आज 3 ते 4 तारीख आहे आणि कदाचित उद्या परवा हा जो मार्ग सुरू झाला याला कदाचित पूर्ण 1 वर्ष होईल. कारण गेल्या वर्षी 2025 5 जूनला या मार्गाचे उद्घाटन झालं होते आणि 5 जून 2025 पासून जे काय नागपूरसाठी या ठिकाणी वळण द्यावे लागले होते. आणि वर्ष होऊन गेल्यानंतर देखील या ठिकाणी लोक अजूनसुद्धा रस्ता चुकतात. त्यानंतर याला काही ठिकाणी कारणीभूत जे आहे ते अशा पाट्या असतात. जसे की आता मी तुम्हाला जी पाटी दाखवली त्याच्या खालती ऑलरेडी समृद्धी मार्ग 2 किलोमीटरचा लिहिलेला होता, पण तो इतक्या छोट्या अक्षर होता की लोकांना ते लक्षात येत नाही. त्यामुळे लोक वडपे फ्लायओव्हरच्या खालून उजव्या हातावर घेऊन पुन्हा आपल्या दिशेने जातात, उलट दिशेने जातात. तर कृपया तिथून जे वळण आहे ते कुठपर्यंत मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे. इथून आपल्याला सरळ समृद्धी मार्गाचे वळण. आणि मुख्य म्हणजे हे वळण आता काही दिवसांकरताच राहणार आहे. कारण येत्या काही दिवसांत इथे जो हा ब्रिज आहे वडपे टेकडीचा फ्लायओव्हर हा पूर्णपणे तयार झालेला असेल आणि हा मार्ग कदाचित बंद होऊन दुसरा पर्यायी मार्ग दिलेला असेल. असो, त्याची अपडेट मी पुढे देईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि लक्षात घ्या, नागपूरसाठी जाताना आपल्याला कुठल्या मार्गाने जाता येते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.